महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। सुप्रिया सुळेंनी लिहिलं, दादा भुसेंना पत्र, नवीन पॅटर्न राबवणं खेदजनक असून एसीसी बोर्ड बंद करण्याचा डाव असल्याची व्यक्त केली खंत। सीबीएसई अभ्यासक्रम महाराष्ट्रात 1 जून पासून लागू होणार, तर यावर्षी फक्त पहिला वर्ग सुरू होणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची न्यूज 18 लोकमतला माहिती। 2008 मधील मालेगाव ब्लास्ट प्रकरणी मोहन भागवतांना मुंबईत आणण्याचे दिले होते आदेश। परमबीर सिंग यांनी तत्कालीन एटीएस अधिकारी मुजावरांना आदेश दिल्याचा सुनावणीवेळी वकील सांगळेंचा युक्तिवाद। प्रशांत कोरटकरला मुंबई हायकोर्टाचा तुर्तास दिलासा नाही। अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब, पुढील सुनावणीपर्यंत कोरटकरला अटकेपासून संरक्षण नाही। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक। 1 कोटींची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी रंगेहात पकडलं। हिंजवडीमधील बस जळीत कांड प्रकरणी व्योमा ग्राफिक्सच्या मालकाला घेतलं ताब्यात। केमिकल चोरल्याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा आरोप। पुण्यातील बस जळीत कांडाचं सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती। मजुरांचं काम सांगितल्याच्या रागातून चालकानं 4घांना जिवंत जाळलं। चालक जनार्दन विरोधात गुन्हा दाखल। नाशिक शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस राहणार बंद, तर रविवारी कमी दाबानं होणार पाणी पुरवठा। तांत्रिक कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची पालिकेने दिली माहिती। नाशिकच्या पिंपळगावमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग, परिसरात पसरले आगीचे लोळ। अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू।